नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा आज आहे दिवस 46 आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या भरतीला उतरणार आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या सिरीजमधील प्रश्न क्रमांक 931 आहे। धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते। या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, धातूपासून बनलेला क्रियावाचक शब्द म्हणजे धातुसाधित आणि त्यासोबत आलेलं सहाय्यक क्रियापद मिळून काय बनतं, संयुक्त क्रियापद बनतं। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी। करत होता, करत हा काय झाला, धातुसाधित। कर या धातूपासून करत हा धातुसाधित आणि होता हे काय आहे, सहाय्यक क्रियापद। अशा प्रकारे करत होता हे काय झालं, संयुक्त क्रियापद झालं। ठीक आहे। काही वेळा प्रश्न कसा येतो, संयुक्त क्रियापद हे टिंब-टिंब आणि टिंब-टिंबचे मिळून बनलेले असते। कशाचे बनते, धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद हे बनलेले असते। ठीक आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 932, साधे भूतकाळी क्रियापद कोणते। या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, लिहिले। या ठिकाणी काय काय व्यक्त होतंय, तर क्रिया नुकतीच घडलेली आहे किंवा घडून गेलेली आहे। त्या ठिकाणी काय होतोय, तर साध्या भूतकाळाचा बोध होतोय। म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी। लिहीन हा काय आहे, भविष्यकाळ किंवा साधा भविष्यकाळ। लिहितो हा आहे साधा वर्तमान काळ आणि लिहित असतो हा आहे रीती वर्तमान काळ। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 933, क्रियाविशेषण हे क्रियापदाचे टिंब-टिंब असते। आता मित्रांनो आपण विशेषणाची व्याख्या काय पाहिली होती, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं, विशेषण असं म्हणायचं। त्याच प्रकारे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, तर क्रियाविशेषण म्हणायचं। म्हणजेच ज्या प्रकारे विशेषण हे नामाला लागू होते त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाला लागू होते। म्हणजेच क्रियाविशेषण हे क्रियापदाचे काय असते, विशेषणच असते। म्हणजेच पर्याय सी। प्रश्न क्रमांक 934, अव्ययालाच टिंब-टिंब शब्द म्हणतात। आता मित्रांनो अव्यय म्हणजे काय, ज्याचा व्यय होत नाही असा, म्हणजेच ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही असा, त्याला काय म्हणतोय आपण, अव्यय। त्यासोबतच आपण आणखी एक व्याख्या पाहिली होती, तर ज्या शब्दाच्या रूपामध्ये लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही त्याला काय म्हणतो आपण, अविकारी शब्द। ज्याच्यामध्ये बदल होतो तो विकारी, ज्याच्यामध्ये बदल होत नाही तो अविकारी। आणि अव्यय म्हणजे काय असतो, ज्याच्यामध्ये बदल होत नाही तो म्हणजेच अविकारी। म्हणजे या ठिकाणी अव्ययाला आपण काय म्हणणार, अविकारी शब्द म्हणणार। म्हणजेच पर्याय सी। त्यासोबतच विकारी शब्द म्हणजे काय असतो, तर ज्याच्या रूपामध्ये बदल होतो तो। आणि मित्रांनो या ठिकाणी हा काय झाला, अविकारीला विरुद्धार्थी आणि अव्ययाला विरुद्धार्थी काय असतो, सव्यय। सव्यय म्हणजे काय, ज्याच्या रूपामध्ये बदल होतो तो म्हणजेच विकारी। प्रश्न क्रमांक 935, गड आला पण सिंह गेला हे टिंब-टिंब उपवाक्य आहे। या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, गड आला ही एक क्रिया आहे आणि पण सिंह गेला ही दुसरी क्रिया आहे। आणि मित्रांनो पण हे जे उभयान्वी अव्यय आहे ते काय करतंय, तर एक क्रिया कमी दर्जाची आहे असं दाखवतोय। या ठिकाणी गड आला पण त्यापेक्षा देखील वाईट गोष्ट घडली, म्हणजे या ठिकाणी चांगली गोष्ट आहे ती या वाईट गोष्टीपेक्षा कमी दर्जाची आहे असं या ठिकाणी सांगितलं गेलं। म्हणजेच या ठिकाणी काय केलं, पण या उभयान्वी अव्ययाने एक गोष्ट कमी दर्जाची आहे हे दाखवलं। म्हणजेच एक गोष्ट न्यून आहे हे दाखवलं। म्हणजे या ठिकाणी हे काय आहे, तर कमीपणा दाखवणारं म्हणजेच न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे। म्हणजेच पर्याय बी। या ठिकाणी हे वाक्य कसं बनणार आहे, न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्ययामुळे बनले असल्यामुळे न्यूनत्वबोधक वाक्य बनतंय। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 936, सप्तमी या विभक्तीचा अर्थ काय आहे। मित्रांनो सप्तमी ही काय आहे, विभक्ती आहे। विभक्ती किती आहेत, 8 आहेत। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन। तर मित्रांनो या 8 पैकी 6ला काय आहेत,
कारकार्थ आहेत. ठीक आहे, प्रथमाला कर्ता, द्वितीयला कर्म, तृतीयला करण, चतुर्थीला संप्रदान, पंचमीला अपादान, षष्टीला मित्रांनो उपपदार्थ आहे, कारकार्थ नाही. ठीक आहे, सप्तमीला अधिकरण इत्यादी कारकार्थ असतात. म्हणजे या ठिकाणी काय झालं, सप्तमीचा कारकार्थ कोणता आहे, पर्याय सी अधिकरण. द्वितीयचा विचारला तर कर्म, प्रथमाचा विचारला तर कर्ता आणि चतुर्थीचा विचारला तर संप्रदान. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पर्याय डी काय आहे, संप्रदान म्हणजे चतुर्थी, बी काय आहे, करण म्हणजे तृतीया आणि ए आहे अपादान म्हणजेच पंचमी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 937, प्रयोग ओळखा. शंकर वराह मारतो. या ठिकाणी पहा मित्रांनो, शंकर कर्ता, वराह कर्म, मारतो क्रियापद. आता या ठिकाणी जर आपण कर्त्याचं अनेक वचन केलं म्हणजे शंकर मारतो ऐवजी शंकर व त्याचे मित्र असं म्हटलं आपण, तर काय होईल, शंकर मारतो आणि शंकर व त्याचे मित्र मारतात. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, जेव्हा आपण कर्त्याचं वचन बदलतोय तेव्हा क्रियापदाचं रूप मारतो वरून मारतात असं होतं. म्हणजेच कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत असेल त्या ठिकाणी काय असतो, कर्तरी प्रयोग. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय डी, कर्तरी प्रयोग. कर्मानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग असतो. प्रश्न क्रमांक 938, खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून आला आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, भाकरी शब्द इग्नोर करा, हा कानडी आहेच, परंतु बटाटा पोर्तुगीज आणि किल्ली कानडी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, किल्ली हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला याची पूर्ण यादी हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यामध्ये आपण सर्व भाषांमधून आलेले परभाषीय शब्द दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 939, सत्यव्रत या सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडा. या ठिकाणी पहा मित्रांनो, सत्यव्रत म्हणजे काय, असा व्यक्ती ज्यानं सत्याचं व्रत घेतलेलं आहे असा, म्हणजेच सत्य आहे व्रत ज्यांचे असा तो सत्यव्रत. ठीक आहे, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. सत्यव्रत म्हणजे काय असणार आहे, ज्यानं सत्याचं व्रत घेतलं आहे असा किंवा ज्याचं व्रत सत्याचं आहे असा. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय. आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल, चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल, तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे. आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात. आणि मित्रांनो, याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित 7000 पेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा ठोकळा, ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील 7000 पेक्षा अधिक वन लाइनर प्रश्नांचा सराव करता येईल. आणि मित्रांनो, जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे, तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल, याचा डेमो पाहायचा असेल, तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला याची सॅम्पल PDF फ्रीमध्ये दिली जाईल. ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवा आहे की नको आहे. हा ठोकळा तुम्हाला फक्त 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, हा ठोकळा एक PDF असेल ज्याच्यामध्ये 7000 पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता. आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर 100 रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा. प्रश्न क्रमांक 940, धनुर्धारी रामाने बलाढ्य रावणाला बाण मारून ठार केले. या वाक्यातील उद्देश कोणते. मित्रांनो, उद्देश म्हणजे कोण असतो, वाक्यातील कर्ता, आणि विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. मग या ठिकाणी पहा, उद्देश कोण असणार आहे, कर्ता असणार आहे. कर्ता कोण आहे, क्रिया कोण करतोय, राम करतोय. म्हणजे रामाने हा काय झाला या वाक्यातील कर्ता म्हणजेच उद्देश, पर्याय ए. आणि विधेय कोणते, ठार केले. या ठिकाणी क्रियापद असतं ते काय असतं, विधेय असतं. म्हणजेच ठार केले हे क्रियापद आहे म्हणजेच विधेय आहे. प्रश्न क्रमांक 941, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, जगलास आणि मेलास या दोन्ही एकमेकांच्या विरुद्धार्थी गोष्टी आहेत. आणि मित्रांनो, ज्या ठिकाणी
दोन विरुद्ध अर्थाच्या गोष्टी दिलेल्या असतात, म्हणजेच वरवर विरोध असतो परंतु आतून सपोर्ट असतो, किंवा वरवर सपोर्ट असतो आणि आतून विरोध असतो, त्या ठिकाणी काय असतो, विरोधाभास हा अलंकार असतो. म्हणजे या ठिकाणी कोणता आहे, दोन्ही विरोधी गोष्टी आहेत म्हणून विरोधाभास अलंकार आहे, पर्याय डी. प्रश्न क्रमांक 942, विद्यार्थी भांडार शब्दातील विरामचिन्ह कोणते. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, दोन शब्दांना जोडणारा किंवा ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपूर्ण राहिला म्हणून त्या शब्दाचा उरलेला भाग दाखवण्यासाठी ज्या विरामचिन्हाचा वापर करतात त्याला काय म्हणायचं, संयोग चिन्ह म्हणायचं. आणि मित्रांनो हे संयोग चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी भांडारच्या मध्ये, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. यासारखं आणखी एक चिन्ह असतं परंतु यापेक्षा थोडं जास्त लांब असतं, त्याला काय म्हणायचं, अपसारण चिन्ह. ते कधी वापरतात, तर एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण देत असताना अपसारण चिन्हाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 943, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, पर्याय सी साप्ताहिक हा शब्द या ठिकाणी साप्ताहिक पर्याय सी प्रमाणे लिहिलेला असतो. प्रश्न क्रमांक 944, लाक्षणिक या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. मित्रांनो लाक्षणिक म्हणजे काय, एखादा व्यक्ती आहे, एखादी वस्तू आहे, त्या व्यक्तीतील विशिष्ट गुणधर्मामुळे किंवा खुणेमुळे आपण त्या वस्तूला किंवा व्यक्तीला ओळखतो. याचा अर्थ काय, त्या व्यक्तीची किंवा त्या वस्तूची विशिष्ट खूण. आणि मित्रांनो या ठिकाणी खुणेलाच काय म्हणायचं, संकेत म्हणायचं किंवा सांकेतिक म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, लाक्षणिकला समानार्थी पर्याय बी सांकेतिक. प्रश्न क्रमांक 945, सुज्ञ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. मित्रांनो सुज्ञ म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झालेला आहे असा, किंवा जो समजूतदार किंवा शहाणा आहे असा. आणि मित्रांनो त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, अज्ञ म्हणजेच ज्याच्यामध्ये ज्ञान नाही असा. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. सुज्ञ म्हणजे ज्ञान असलेला, अज्ञ म्हणजे ज्ञान नसलेला. प्रश्न क्रमांक 946, दिलेल्या पर्यायामधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. या ठिकाणी पहा मित्रांनो याचा अर्थ काय असतो, लक्षात ठेवायचा आहे, अत्यंत गरीब स्थिती असणे. यासाठी कोणती म्हण असते, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 947, आफळा साफळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मित्रांनो आफळा साफळ करणे म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीला विरोध करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा राग काढण्यासाठी आदळआपट करणे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, आफळा साफळ करणे म्हणजेच रागाने आदळआपट करणे, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 948, शब्द समूहासाठी एक शब्द निवडा. कायद्याने प्रस्थापित होणारे म्हणजे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, जे कायद्याला धरून आहे असे त्याला काय म्हणायचं, कायदेशीर. आणि मित्रांनो जे कायद्याने प्रस्थापित होते त्याला काय म्हणायचं, तर वैधानिक म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, कायद्याला धरून असणारे कायदेशीर आणि कायद्याने प्रस्थापित होणारे वैधानिक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 949, 5000 यातील 5 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे. मित्रांनो 5000 याच्यामध्ये 5 हे काय आहे, तर एक संख्यावाचक विशेषण आहे, पर्याय सी. आणि मित्रांनो हा कोणता प्रकार आहे संख्यावाचक विशेषणाचा, तर हे एक गणनावाचक संख्या विशेषण आहे. ठीक आहे, गणनावाचक संख्या विशेषण. प्रश्न क्रमांक 950, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात. मित्रांनो जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, दर्शक सर्वनाम. कोणते कोणते आहेत, तो, ती, ते, हा, ही, हे. ठीक आहे, तो, ती, ते, हा, ही, हे. प्रश्न क्रमांक 951, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता. या ठिकाणी पहा मित्रांनो शाळा. शाळा हा शब्द दोन्ही वचनामध्ये सारखाच असतो, त्यामुळे या ठिकाणी आपण याला निश्चितपणे एकवचनी म्हणू शकत नाही. रस्ते, रस्ता एकवचनी, रस्ते अनेकवचनी, म्हणजे हे देखील नाही. फुले, मित्रांनो या ठिकाणी पहा, फूल एकवचनी आणि फुले अनेकवचनी, म्हणजे या ठिकाणी ह्या देखील एकवचनी नाही. परंतु बोका, एक बोका, दोन बोके, म्हणजे एकवचनामध्ये बोका, अनेकवचनामध्ये बोके. आपल्याला काय विचारलं, एकवचनी शब्द कोणता आहे, मग पर्याय सी बोका.
आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 952. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. या ठिकाणी पहा मित्रांनो, मुलगा, तो मुलगा, ती मुलगी, ते बाळ. मग ते बाळ मुलगा किंवा मुलगी काही असेल. मग या ठिकाणी एकाच अर्थात 3 शब्द आहेत, मुलगा, मुलगी, बाळ. मुलगा पुल्लिंगी, मुलगी स्त्रीलिंगी, बाळ नपुंसकलिंगी. म्हणजेच एकाच अर्थात 3 शब्द 3 वेगवेगळ्या लिंगामध्ये आढळत आहेत, म्हणून पर्याय ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. राजा पुल्लिंगी, राणी स्त्रीलिंगी, युवराज पुल्लिंगी. झरा पुल्लिंगी, ओढा पुल्लिंगी, नदी स्त्रीलिंगी. पाणी नपुंसकलिंगी, दूध नपुंसकलिंगी, दही नपुंसकलिंगी. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी 3 नपुंसकलिंगी आहेत. या ठिकाणी 2 पुल्लिंगी आणि 1 स्त्रीलिंगी आहे. या ठिकाणी देखील 2 पुल्लिंगी आणि 1 स्त्रीलिंगी आहे. आपल्याला काय विचारलंय, 3 लिंग ते कुठं आहेत, पर्याय 1 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 953. आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, नारद हे काय आहे, एक व्यक्तिवाचक नाव आहे, एका ऋषीचं नाव आहे. परंतु या ठिकाणी काय होतंय, तर नारदाचा जो गुणधर्म होता की भांडण लावणारा किंवा कळ लावणारा, हा गुणधर्म असलेल्या व्यक्तींसाठी जर हा शब्द वापरला गेला तर त्यावेळी तो विशेष नाम म्हणून काम न करता त्या ठिकाणी सामान्य नाम म्हणून काम करतो. म्हणजे या ठिकाणी पहा, आमच्या वर्गात बरेच नारद आहेत, म्हणजेच भांडण लावणारे, खोड्या करणारे बरेच मुलगे आहेत, बरेच व्यक्ती आहेत, असं या ठिकाणी गुणधर्मवाचक नारद हा शब्द आलेला आहे. म्हणजेच नारद हे काय झालं, सामान्य नाम झालं. पर्याय बी. जर एखादं विशेष नाम एखाद्या विशिष्ट गुणधर्माचा बोध करण्यासाठी एखाद्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्तींच्या समूहासाठी वापरलं गेलं असेल तर त्या ठिकाणी ते विशेष नामाचं काम न करता सामान्य नामाचं काम करत असतं. प्रश्न क्रमांक 954. शब्दसंधीची योग्य फोड निवडा. सहानुभूती. मित्रांनो, सहानुभूतीचा विग्रह सह अधिक अनुभूती. पर्याय ए. ठीक आहे. काय होतंय, सहमधील शेवटचा वर्ण आहे अ, ह नंतर काय असतो, अ असतो. आणि अनुभूतीमधील पहिला वर्ण आहे अ. 2 सजातीय स्वर एकत्र आले काय होतो, दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे या ठिकाणी काय होणार, अ या उच्चारस्थानाचा दीर्घ स्वर आ तयार होणार आणि तो आ आहे तो कशाला जोडणार, ह ला जोडणार. म्हणजेच सह अधिक अनुभूतीचा काय बनला, सहानुभूती बनला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 955. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. आता मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. स्वरादी कोणते कोणते, तर अम आणि आहा. मग मित्रांनो या ठिकाणी पर्यायामध्ये कोणता दिलाय, तर अम दिलाय. म्हणजे पर्याय सी, अम हा स्वरादी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची माहिती समजली असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. त्यासोबतच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.